पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला जातोय. चांगली सुरुवात नक्कीच मायकोबे संघाकडून. पुन्हा ज्या पद्धतीने आपण पाहतोय मनीष भोईर अगदी पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याला मात्र ऑनसाईड रिजनमध्ये टॅप करून खेळला गेला. 4 धावांनी सुरुवात केली. पुन्हा एकदा टॅपचा फटका, आणखीन एक चौकार, जबरदस्त फटका. दोन चेंडूवर 2 चौकार, 8 धावा. तिसरा इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपरली फटका नाही. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जात आहे. कुणालला मात्र थोडंसं लवकर आणलंय ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पण एकदा फटका तर सुरेख आहे. टॅपने सुरुवात केली कुणाल, कारण की टॅपसाठी हा खेळाडू जाणला जातोय अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. पहिला टॅप आलाय त्याच्या बॅटमधून आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, आणखीन एक टॅपचा चेंडू, चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 14 धावा. सॉरी, षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. 4 चौकार आणि 2 सिंगल, एकूण 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न होता, रन्स नाहीये. डॉट चेंडू येतोय, पहिला चेंडू डॉट आलाय. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवला जातोय. चेंडूवर आणखीन एक डॉट चेंडू. 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत. विशाल आपण पाहतोय फटका तर सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. 3 चेंडू डॉट फेकले आहेत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. 3 चेंडू डॉट फेकले गेलेत. पुन्हा एकदा विशाल, टॅपचा फटका आणि 4 धावा, चौकार येतोय. 3 चेंडू डॉट फेकले होते आणि त्यातनं पाहिलं तर चौथ्या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर किती रन झाले. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. 22 धावांवर अजूनही थांबवलंय. शेवटचा चेंडू असेल. 4 चेंडू डॉट फेकलेत, एक सिंगल, चौकार, म्हणजेच खूप चांगली या ठिकाणी. आणखीन एक जबरदस्त फटका, चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी, चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 26 धावा. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालंय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अक्षयने पहिली गोलंदाजी केली होती. ओमकार सागळे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. आलेली आहे टीम आपण पाहतोय. सनी 11 पालघर संघ याला पाहिलं गेलंय. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडंसं लांबून टॅप केलं गेलं. मनीष भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिंगल रन्स मात्र जमवलं गेलं आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर वैभव आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर असताना. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. वैभव मात्र चांगली गोलंदाजी दर्शवतोय. चांगले चेंडू या ठिकाणी अचूक टप्प्यावर चेंडू टाकला जातोय. आतापर्यंत 2 चेंडू सक्सेस झाले आहेत. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. जाणीव आहे टॅपसाठी हा खेळाडू नक्कीच जाणला जातोय आणि त्याला शॉर्ट चेंडू नक्कीच देऊन कामा नये, हेच मात्र विचार विनिमय करताना वैभव आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 3 चेंडू सक्सेसफुल, 2 धावा खर्च करतोय. अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत षटकातील.
फटका सुरेख आहे, परंतु इथे शुभम चांगले क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळतंय फक्त आणि फक्त एक. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा कुणाल सज्ज झालाय. हार्ड हिटिंग त्याच्या नावामध्ये आपण पाहिले मायकोप एस संघाकडून, परंतु इथे मात्र सूर्य क्षेत्ररक्षण विशाल. अप्रतिम चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन, कारण की आतापर्यंत 3च धावा दिल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे चेंडू, टॅपचा फटका, चौकार, 4 धावा. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत लागले जात आहेत 33 रन्स, 33 धावा झाल्या आहेत. शुभम येतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू जर पाहिला तर इथे मात्र चौकारासाठी प्रयत्न झाले नाही, परंतु चेंडू जातोय समोरच्या दिशेने, चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉक्स विकेटच्या रूपाने मिस्टर मनीष भोईर. मोठा झटका या ठिकाणी नक्कीच लागला जातोय. 33 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समर्थ बटर नाही, समर्थ नाही मिळत नाही, समर्थ आहे मीतला आणलंय. आपण पाहतोय थोडेसे ओपनिंग मध्ये ज्या पद्धतीने चेंजेस केलेत, आणि ओपनिंग जर पाहिले तर समर्थ करत असतो, परंतु आज ज्या पद्धतीने पाहिलं तर कुणाल आलाय ओपनिंग मध्ये आणि त्यानंतर मीतला आणलं गेलंय. म्हणजे कुठेतरी जर पाहिलं तर समर्थला मागे ठेवलं गेलं. नाही पहले भी खेला ना, टेंबोडा में खेला, टेंबोडाला खेळला ना मी. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर थोडीशी चुकी केली. जर डायरेक्ट झेल घेतला असता अक्षय यांनी, परंतु चेंडू हातामध्ये राहिला नाही. तेच पाहतोय आपण, सिंगल रन्स घेतले जात आहेत. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय. येणारे 3 चेंडू 3 चेंडू शिल्लक आहे. समोरच्या दिशेने आणखीन एक क्रॅकिंग जबरदस्त फटका. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र लागली जाईल 38 धावा, 38 रन्स. या मैदानावर हायेस्ट स्कोर जर पाहिला तर हायेस्ट स्कोर 65 चा हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु अजूनही चेंडू जर पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 38 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 38 धावा झाल्यात. 38. एक मिनिट थांबायचं आहे. 42 रन्स, 42 एक चौका काउंट नव्हती, सॉरी. शेवटचा चेंडू, दमदार टॅप, चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. 6 रन्स आणि 47 टू विन नक्कीच पाहायला मिळेल.
तर विशाल स्ट्राईकवर आलाय आपण पाहतोय. पहिलं चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहिलं तर जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजी मार्कवर बिगेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पहिले षटक हाताळण्यासाठी बिगेश. पहिला चेंडू टॅप मारण्याचा प्रयत्न मात्र कुणालच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे जर पाहिलं तर सिंगल रन्स. नो स्कोर आहे त्यामुळे रन्स मिळणार नाहीये. पुन्हा एकदा इथे इथे आणखीन संदेशकडे चेंडू जातोय. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु त्या थोडंसं लांब पडला गेला. ॲपड लाभले होते. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. रन्स काहीच नाही आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मी तर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे गाडी बाद मिस्टर विशाल या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप जबरदस्त फटका. नितेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय परंतु मनीष नितेश आपण पाहिलंय पहिल्या चेंडूवर चौकार मारली मात्र दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल काढण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलाय. नमित आता मात्र स्ट्रायकिंग वर आपल्याला पाहायला मिळेल तर समर्थ चेंडूवर गाडी बाद. दुसरा गाडी बाद होतोय तो म्हणजेच बेटेगाव संघाचा. शुभम नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 गाडी बाद झाल्या आहेत. टॅपचा फटका सक्सेस. चांगला टॅप नक्कीच पाहायला मिळाला शुभमच्या या बॅटीतनं. धावसंख्या 4ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 9 धावा. आणखीन एक फटका चांगला परंतु अडवलाय मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय चेंडूला. इथे मात्र विकेटचं होईल पतन. गाडी बाद. तिसरा गाडी बाद होतोय. नवीन बॅट्समॅन वैभव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समर्थ खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी केले. चांगला चेंडू अप्रतिम डॉट चेंडू. शेवटचे चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आडवी बॅटने प्रहार केला होता परंतु तिथे रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. कोणाला येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 12 चेंडू आणि 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मितेश पुन्हा एकदा टॅपचा फटका परंतु नाही. संदेश त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. चेंडूला पकडतोय फेकतोय. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोनकडे जाईल. सिंगल रन्स नक्कीच 1ने वाढवतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केला होता वैभव परंतु सक्सेस होत नाही. आतापर्यंत फटका सक्सेस होत नाहीये. सरळ यष्टन आदळला जातोय आणि विकेटचं होईल पतन. आणखीन एक विकेट बाद.
गडी जर पाहिले तर आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत. अक्षय येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तो चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी गुगली होऊन जातोय चेंडू अलगदपणे स्टंपवर जाताना. देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मिळते. बॉक्स विकेटच्या रूपाने अक्षय देखील बाद होईल. तर मिस्टर केवल आपल्याला पाहायला मिळेल. साई आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. इथे मात्र फटका सुरेख होता परंतु मीच चेंडूवर आलाय. रन्स या ठिकाणी नक्कीच मिळणार नाही. या डॉट चेंडू पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु अडवलाय चेंडूला. डॉट चेंडू 2 डॉट चेंडू आल्यात साईच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. टॅपचा फटका सक्सेस होतोय. चौकार येईल. 14 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 4. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि विकेटचं पतन. टॅप केलाय चेंडूला. केवल दीपेश ने आपण पाहतोय. जिन्मेश ओके जिन्मेश आपण पाहतोय. पायावर चेंडू आदळलाय. चेंडूवर रन्स नाहीये. डॉट चेंडू आता आहे आणि इथे मात्र जर पाहिलं तर मायकोप संघ सामना विन होतोय. यानंतर नक्कीच 2 संघाला आपण पाहणार आहोत.